नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका बघा पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नाचं PDF आहे। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पानशेत बघा हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो। बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोल्हापूर ते सावंतवाडी बघा या ठिकाणी बघा आंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणतं ठिकाण बघा बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये बघा बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे या ठिकाणी बघा मेरूर हे ठिकाण बघा महाराष्ट्रामध्ये बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। धर्मतर आणि राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील धर्मतर आणि राजापूरच्या खाड्या बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकलहरे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये। एकलहरे हा बघा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हातीरोग संशोधन किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वर्धा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये हातीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलेप्पी हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये। अलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, अलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर केरळ या राज्यामधलं ते प्रमुख बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। नेवेली बघा हा भारतामध्ये बघा दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, नेवेली बघा दगडी कोळसा क्षेत्र बघा तामिळनाडू या राज्यामधलं दगडी कोळसा क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं बघा उलर हे सरोवर खालीलपैकी कोणतं बघा भारतामधलं सर्वात मोठे बघा गोड्या पाण्याचं बघा उलर हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उलर बघा हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं बघा सरोवर चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला चिल्का बघा हे सरोवर, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, पश्चिम किनाऱ्यावरचं बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 20 ऑगस्ट या दिवशी बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा चोला कल्याण. बघा चोला हा बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चोला हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा WHO बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? बघा 1 GB मध्ये बघा या ठिकाणी 1024 MB या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 19 बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची? बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सॅमसंग बघा ही कंपनी दक्षिण कोरिया या देशाची कंपनी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा कर्नाटकामधली बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीची शर्यत आहे? बघा कर्नाटकामधली बघा कंबाला बघा ही शर्यत बघा या ठिकाणी म्हैस या प्राण्यासंबंधीची ती शर्यत आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्याची बघा मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक बघा प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? बघा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील काली सरार हा प्रकल्प बघा वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन बघा 22 मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर या ठिकाणी बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण राहिले होते? बघा सन 1900 ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते तर पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा द टर्ब्युलन्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी बघा द टर्ब्युलन्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा प्रणव मुखर्जी बघा यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा तो रोग आहे? सिरोसिस बघा यकृत या अवयवाला होणारा तो रोग आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा अनुस्कारा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी? अनुस्कारा हा घाट रत्नागिरीला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? बघा अनुस्कारा हा घाट बघा रत्नागिरी जिल्ह्याला कोल्हापूर या जिल्ह्याशी प्रामुख्याने जोडतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्रीवर्धन या ठिकाणी बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा देशामधलं पहिलं कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते? बघा देशामधलं बघा पहिलं कृषी विद्यापीठ बघा महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी फाल्गुन या ठिकाणी अर्जुनचा योग्य समानार्थी शब्द राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहे? आर्क आणि भानू हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आकाश या शब्दाचा बघा समानार्थी शब्द विधाक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील.
प्रश्न क्रमांक 4 बघा, विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विभावरी बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा विभावरी म्हणजे बघा रात्र या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 5 एकमत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकमत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगा. एकमत बघा एकमतचं दुमत या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, आघाडी या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आघाडीच्या विरुद्ध पिछाडी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी निराकार. बघा निराकार म्हणजे साकार या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अंतःकरणाला द्रावित करणारे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. सतत एकटे राहण्याची आवड असलेला. एकलकोंडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोरबुद्धीने वागणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. पोरबुद्धीने वागणारा. पोरकट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक मुळातच सुंदर असलेले. बघा मुळातच सुंदर असलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. मुळातच सुंदर असलेले. बघा निसर्ग सुंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना होतकरू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2 किंवा त्याहूनही अधिक बघा दर्शवणारा शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी शब्द बघा जलद आहे. 2 या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. जलद. बघा जलद म्हणजे बघा मेघ आणि वेगाने. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, उंदराला मांजर साक्षी. बघा या ठिकाणी मन आहे. या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उंदराला मांजर साक्षी. बघा सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढे, नाचता येईना अंगण वाकडे. बघा या ठिकाणी मन आहे. जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. बघा नाचता येईना अंगण वाकडे. बघा कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाक घासणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाक घासणे. बघा नाक घासणे म्हणजे शरण जाणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बभरा करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बभरा करणे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, बोभाटा करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कडाक्याचे भांडण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताळालुकन हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा ताळा आणि बघा हे लुकन हे शब्द बघा तेलुगू भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, आजकाल नंतर अगोदर. बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला सांगायचं आहे. बघा ओलावा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक विनय या शब्दापासून तयार झालेलं बघा विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? बघा विनय बघा या शब्दापासून बघा तयार झालेलं विशेषण म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विनयशील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पद्धत. बघा पद्धत या शब्दापासून बघा तयार झालेलं विशेषण म्हणजे पद्धतशीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहिला असेल. बघा मी चित्रपट पाहिला असेल वाक्य आहे. कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहिला असेल. बघा भविष्यकाळामध्ये गेलेला आहे म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपलं वाक्य ओळखायचे. प्रयोजक क्रियापद असलेलं वाक्य. बघा
विदूषकाने मुलांना हसविले या ठिकाणी प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. हा सामना भारत जिंकेल असे वाटते. क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचा आहे. बघा शक्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परमेश्वरा तुझे कल्याण करो. बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे परमेश्वरा तुझे कल्याण करो. बघा आशीर्वाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, निर्विकार हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. निर्विकार हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.